शिवाय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचा लागला पावन झालो चराचरी मी कला कसरी काय घेतलेले वचने अति भाविका एका जनार्थने तुमचा दास तेची आस पुरवावी जायचे केली स्मरण होते सकल विद्येची अधिकरण तेची व श्री गुरु चरण ते नमस्कार आता नमस्कार बलहारी हो मेरे गुरु की माझी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास
बोले कधी कधी माय बाप सज्जन हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पिडून देतो प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग हा वैराग्याचे महामेरू असणारे देहूचे महान साधू ज्यांनी या मृत्यू लोकातील इतर जीवांच्या उद्धारासाठी जन्म घेतला असेल स्वराज्य व्हावी ही स्त्रीची इच्छा या महापुरुषानं पूर्ण केली जे देखील स्वप्न सत्यामध्ये उतरवलं असे राजा यांची गुरुवरी असणारे देहूचे महान साधू पेटी मास्तर मधील वर्गा मागणी या प्रकरणामध्ये असा चेडगाव महाराज अगदी सोपा मागणी प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे या अभंगाद्वारे जे आहे ना श्रीमंत तुकोबराय आहेत ना परमात्म्याकडे मागणी घालताय मागणी पण मागणी अशी घालताय की मागणी करताना मागाव मागणाऱ्यांकडं परंतु मागत असताना परत मागणाऱ्यावरच उपकार व्हावे अशा प्रकारचं प्रतिपादन करतात अगदी वेळ थोडा आहे निरूपण खूप मोठा आहे 2020चा IPL मॅच कारण की 8 वाजता सुरू होणारे कीर्तन 8:30ला सुरू केलं त्यात भारुड चालू होतं की काय मी पण विचार केला तर आता फेटा सोडून देतात भारुडच चालू कर असो आमचा वारकरी संप्रदाय जो आहे ना वारकरी संप्रदायाचं मूळ काय असेल तर वेद आहेत पहिली गोष्ट क्लिअर करून देतो माझ्या कीर्तनामध्ये 60% लोक ऐकायला असे असतात की फौजी कीर्तन करतो कसा पहिला प्रश्न त्यांना पडलेला असतो कारण की साधारणतः समाजामध्ये कोणीतरी असं एक कुमळ वाढवून दिलेलं आहे कार्तिक महाराज की जे फौजी असतात ना फौजीची अक्कल हा धूम वाजवायचं धूम ठुमरी वाजलं पाहिजे समाजात कोण आहे का तो धन्य माता पिता तयाची अगदी अगदी असं विनोदाचा भाग वारकरी संप्रदायाचं मूळ वेद आहे ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्ववेद आमच्या पूर्वजांनी साधू संतांनी ज्यावेळेस जनतेपर्यंत हे वेदाचं ज्ञान पोहोचवायला सुरुवात केली त्यावेळेस नवल म्हणजे धर्माच्या ठेकेदारांना ते पटलं नाही तुम्ही साधारणतः विचार करा चांगला कीर्तनकार चांगला हरिभक्त गावाला पचत नाही एखादा चांगला कीर्तनकार गावात झाला त्याला गावामध्ये सप्त्यात नाव सुद्धा नसतं कम्प्लीट मध्ये पण तो महाराष्ट्रामध्ये फेमस असतो संतांचा पूर्वजांचा इतिहास आहे ज्ञानोबा माऊलीला गावात भिक्षा मिळाली नाही भिक्षेसाठी झोळीमध्ये माती टाकण्यात आली खापर फोडण्यात आलं पायाखाली तुडवण्यात आली श्रीमंत तुकोबारायांचा जर विचार केला तर श्रीमंत तुकोबारायांना काट्याच्या काठीखाली गावामध्ये मारण्यात आलं वेद उडवण्यात आले वेद बुडवायला सांगितले रामेश्वर भटासमोर ज्यावेळेस श्रीमंत तुकोबराय उभे राहिले रामेश्वर भट काशीवर करून आलेले गावातल्या धर्मकंटकांनी काशीला अर्ज पाठवला भोजपत्रावरती एक तुका नावाचा एक शूद्र मनुष्य आहे आणि वेदांचं ज्ञान तो गावातील भोळ्या भाबड्या लोकांना देतो त्याचा बंदोबस्त करा ज्यावेळेस श्रीमंत तुकोबारायांना रामेश्वर भटांच्या समोर उभं केलं जसं रामेश्वर भटांच्या समोर उभं केलं तो विचारलं का तुकोबा तुम्हीच का तुकोबारायांनंतर हो मीच तुम्ही वेदाचं ज्ञान कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना तुम्ही साधारण भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक करत आहात माय बापू माझ्या श्रीमंत तुकोबारायांनी खूप सुंदर उत्तर दिलं बरं का श्रीमंत तुकोबाराय म्हणतात
ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार हा प्रत्येक जीवाला आहे। यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर श्रीमंत तुकोबरायाने सुंदर उत्तर दिलं। माफ करा जे उत्तर दिलेलं आहे ते सांगत आहे, सांगू लागले। मी सत्य हे जगासमोर ठेवतो। रामेश्वर भट्ट तुकोबरायांचे नेहमी उद्गार असायचे, सत्य आम्हाची बचे आम्ही नव्हे गवाचे धनी, म्हणून देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे। रामेश्वर भट्टाला म्हणू लागले, महाराज नुकतेच जन्मलेलं मूल आईच्या कुशीमधून बाहेर येतं आणि बाहेर आल्या आल्या आईचं स्तन चुकू लागतं, तसं मी सहजगत्या वेळातून झालेला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रसार हा साधारण जनतेपर्यंत सहज वाचून टाकला, त्यात माझी काहीच की नाही। विठ्ठल सांगायचं की वेद हे मूळ आहे, सांगू लागले। आणि तुम्ही वेदांत जर बोलत असाल तर वेदांचा तो अर्थ हा मासिक ठाव सांगायचा उद्देश असा आहे, आमच्या पूर्वजांनी साधू संतांनी हा वारकरी संप्रदाय गावागावामध्ये अनवणी पायाने फिरून कन्या घुगऱ्या खाऊन कीर्तने केले, उभा केलाय आणि जी पद्धत जो संप्रदाय तुम्हाला आम्हाला दिलाय त्या संप्रदायाच्या नियमाला मोडणं माझ्यासारख्या टपराच्या गाडीत फिरणाऱ्या महाराजांनी तो संप्रदाय मोडू नये। ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया, तुका झाला शिकळच भजन करा सावकाश, पहिला आणि शेवटच्या चरणाभंगाचं सांगायच्या उद्देशासाठी कीर्तन करणाऱ्या महाराजांनी अभंगाचा अर्थ पहिले सांगा। याची भावी माझी असो जन्मजन्मी तुझा दास परमात्मा, माझी एकच आस आहे, एकच अपेक्षा आहे, एकच इच्छा आहे, एकच आकांक्षा आहे, जन्मोजन्मी तुझाच दास व्हावा। आणि काय पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी, मी पंढरीचा वारकरी आहे, माझी वारी कधी चुकली नाही पाहिजे। जोपर्यंत या पंचमहाभूताच्या देहामध्ये जीवाच्या ठिकाणी शिव आहे, आत्मा आहे, तोपर्यंत माझी वारी सुरू पाहिजे। संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ, चांगल्या संतांचा संग माझ्या जीवनामध्ये लाभू दे, प्रेमाचा सुकाळ लाभू दे। आणि काय दे परमात्मा मला, तर घडोघडी चंद्रभागेचं स्नान घडू दे, हा अभंगाचा सरळ अर्थ। विठ्ठल अगदी 2 मिनिटात तयार संपवलो। आपल्या या श्री क्षेत्र भादली ग्रामामध्ये अगदी मागील किती वर्ष 42व्या वर्षापासून सुरू असलेला अखंड नाम सप्ताह आपल्या या ग्रामामध्ये कित्येक ज्ञानवंत अशा कीर्तनकाराचे निरूपण झालेले आहात। आपण सर्व मायबाप चांगल्या कीर्तनकारांचे कीर्तन श्रवण केलेले आहेत, निरूपण श्रवण केलेले आहेत, उत्कृष्ट श्रोते आहात। अगदी
ही आपल्या पूर्वजांची परंपरा आपण पार पाडत 42वा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी साजरा करत आहोत। अगदी या ठिकाणी सालाप्रमाणे हरिभक्त परायण साध्वी रुक्मिणी आईसाहेब सोमठाणेकर हरिभक्ती परायण किसनदेव महाराज अंजलगावकर यांच्या प्रेरणेने आणि परिसरातील कीर्तनकार प्रवचनकार यांच्या सहकार्याने हरिभक्ती परायण चंद्रभान दादा चिगडगावकर हरिभक्ती परायण नंदभाऊ महाराज सोमठाणेकर हरिभक्ती परायण तुपे महाराज तलवडेकर हरिभक्ती परायण पांडुरंग काका चिगडगावकर हरिभक्ती परायण बोरसे गुरुजी निपाणीकर आले नाही का हरिभक्ती परायण पुरुषोत्तम महाराज तलवडेकर तसेच रवींद्र महाराज चिगडगावकर हरिभक्ती परायण रामभाऊ महाराज नगर निमगावकर हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज मदाने हरिदास सरंदर महाराज गोकुळे हरिभक्ती परायण तुकाराम महाराज तळेगावकर यांच्या मार्गदर्शनाने परिसरातील भावी भक्तांच्या आशीर्वादाने गुरुजन मंडळीच्या सहकार्याने अगदी गंधराज ज्ञानेश्वरीच्या पारायणासोबत हा अखंड हरिनाम सप्ताह आपण साजरा करत आहोत। अगदी या सप्ताहाला गावातील वजनी मंडळ गावातील या ठिकाणी सप्ताह कमिटी अबाल वृद्ध बालक महिला मंडळ सगळ्यांचं सहकार्य स्वतःसाठी टाळी वाजून घे। अगदी आनंद या ठिकाणी उत्पन्न होत आहे। या ठिकाणी जे व्यासपीठ ज्यांच्याकडे हरिभक्ती परायण रामभाऊ महाराज मगर निमगावकर आहेत का बाबाजी? अत्यंत धन्यवाद। या ठिकाणी अगदी या ठिकाणी आजची जी 7व्या दिवसाची जी सेवा आहे या सेवेचे जे या ठिकाणी दाते आहेत हे ज्यांनी या ठिकाणी ही सेवा घेतलेली आहे श्री हरिभक्ती परायण जनार्दन अण्णा पळसकर काही वाजा यांच्यासाठी अचानक नाव अत्यंत धन्यवाद देतो। परमात्मा पंढरीचा पांडुरंग तुमचं कल्याण करो, तुमच्या घरावरती परमात्म्याची कृपा राहो, लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये हो, आनंद तुम्हाला लाभो। अगदी या ठिकाणी दुपारचे अन्नदाते या ठिकाणी आहेत श्री रंगनाथ सकारी सोनवणे, श्री सुभाष दत्त सोनवणे, रेवणनाथ बाईसाहेब सोनवणे, योगेश परशुराम सोनवणे, भाऊसाहेब बागीनाथ आहेत, निळकंठ दत्त सोनवणे, अशोक बागीनाथ आहेत। सायंकाळची जी सेवा ती बदली झाली का थोडी जेवणाची? मला सांगण्यात आलं की जैनची कीर्तनाची सेवा होती त्यांनी सायंकाळची भोजनाची सेवा घेतली। असे या ठिकाणी श्री जाधव परिवार आणि अगवणे परिवाराने ही सेवा घेतली। टाळी वाजवा सगळ्यांनी यांच्यासाठी। अगदी कार्यक्रमात उपस्थित असलेले परिसरातील अगदी सगळे महाराज मंडळी नेहमीच सालाबादाप्रमाणे श्री हरिभक्ती परायण पांडुरंग महाराज आणि श्री हरिभक्ती परायण राजेंद्र महाराज चिगडगावकर यांची गायनासाठी उपस्थिती दोघांची आहे। टाळी वाजवा त्यांच्यासाठी। अत्यंत धन्यवाद सगळ्या मंडळींचे या ठिकाणी देतो। या ठिकाणी पेटीवरती सालाबादाप्रमाणे हरिभक्ती परायण बाबासाहेब महाराज धन्यवाद बाबाजी तुमचेही धन्यवाद देतो। अगदी माझ्या स्नेहामध्ये असणारे परमपूज्य गुरुवर्य श्री सर्पोलानंद गिरीजी महाराज मनोरकर यांचे शिष्य श्री हरिभक्ती परायण मृदुंगाचार्य कार्तिक महाराजांची उपस्थिती त्यांच्यासाठी टाळी वाजवायची जोरात बाबा असतील। अगदी परिसरातील सगळे हरिभक्ती परायण युवराज महाराज आहेत, आमचे बाबाजी आहेत आणि हरिभक्ती परायण नाव सांग गौरीश्वराचे महाराज नाव असेल ना त्यांचं नाही का एकनाथ महाराज अत्यंत धन्यवाद या ठिकाणी देतो। अगदी या ठिकाणी आमच्या सूर्यवंशी महाराजांची उपस्थिती आहे तुमचेही धन्यवाद। बाकी सगळ्या माऊलींचा वेळ जास्त नाही का लग्नामध्ये माझ्या पोरीचे सगळ्याचे अत्यंत धन्यवाद तुम्हाला सगळ्या मायबापांचं देतो। अगदी कार्यक्रमात उपस्थित असणारे ही सेवा ज्यांच्याकडून प्राप्त झाली ज्यांनी घेतली ते खरं आहे बरं का। तुझं पण नाव घेतो थांबणार आवाज वाढवा थोडासा। अगदी माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे बरं का या ठिकाणी अगदी ज्यांनी या गावात माझा प्रवेश झाला अचानक रस्त्यावर भेट झाली पण प्रारब्ध असतं महाराज काहीतरी देणं लागतं माझं गावाचं। परमस्नेही मित्र असणारे आमचे हरिभक्ती परायण मिन्नत महाराज सोनवणे यांनी पहिली या भागात पहिली सेवा माझी झाली। अचानक कीर्तन येत होतो मला गाडी नव्हती। महाराज लोकांचं काय महाराज लोकांकडे काय असतं महाराज कोणाला म्हणायचं माहिती का? जिसके पैर में नहीं जूता, जिसके पैर में नहीं जूता, जिसके हाथ में नहीं छाता और जिसका नहीं कोई बैंक में खाता वही महाराज कहलाता। रस्त्यावर उभं होतो महाराज आम्ही कुठं जायचं कर्नाटकला बसलो। महाराज इतकी गट्टी झाली एक भाऊ काय भावावर प्रेम करतील 8 दिवसात आम्हाला जास्त आम्ही एकमेकाला फोन करत असतो। महाराज आणि धन्यवाद देतो। आपल्या गावातील आजी माजी सैनिक जे आहेत परमप्रीत स्नेही श्री माजी सैनिक हरिभक्ती परायण श्री संतोष महाराज सोनवणे फौजी साहेब यांनीही या ठिकाणी
आगमनासाठी प्रयत्न केले आणि खूप माझ्यावर प्रेम करणारे जे आहेत, परमश्री निष्ठावंत वारकरी असणारे आमचे माजी सैनिक ज्ञानदेव महाराज सोनवणे यांचे खूप खूप आभारी देतो. तुम्हा सर्व मायबापांचा आभार करतो आणि या ठिकाणी निरोपणास सुरुवात करतो. विठ्ठल श्रीमंत तुकोबाराय चरित्राचा जर विचार केला, या जगामध्ये दोन प्रकारचे माणसं असतात. एक असतो ज्ञानी मनुष्य आणि एक असतो अज्ञानी मनुष्य. सूर्यावरती एखादं ढग यावं आणि त्या ढगामुळे सूर्याचा प्रकाश दबावा, आणि ज्या वेळेस माऊली सूर्यासमोरचं ढग नाहीसं होतं आणि प्रकाश दिसू लागतं, तसं माणसाचं आहे. माणसावरती अज्ञानाचं ढग पसरलेलं असतं आणि ज्या वेळेस ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेस अज्ञानाचं ढग नाहीसं होतं आणि ज्ञानाचा प्रकाश माणसाच्या बुद्धीमध्ये होतो. ज्ञानाचा प्रकाश झाला की त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. रात्री अंधारात आपण चालून द्या, अंधारात जात असताना एखादी दोरी जर रस्त्यात पडलेली असली वाकडी तिकडी तर काय होतं? आमचे सुरतकर मामा आलेले आहेत बरं का लोणीवरनं. हा, अगदी सगळ्या कीर्तनाला उपस्थित असतात. त्यांचं नाव मी राखून मागे ठेवलं, त्यांचं आणि माग शिष्ट मला मामा रात्री रस्त्यात चालायला लागलं. काय होतं? ती दोरी काय दिसते आपल्याला? साप दिसती, साप. आणि सकाळी उठून ज्यावेळेस आपण येतो, ज्या वेळेस पाहतो त्याच्याकडे प्रकाशामध्ये, अरे इथं दोरी होती, हिनच मला रात्री घाबरवलं, स्वप्नात पण आली. असा अज्ञान आहे माणसाला. ज्यावेळेस मनुष्य अज्ञानी असतो, त्या अज्ञानी माणसाला जोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश होत नाही तोपर्यंत हे पंचमहाभूताचं शरीर आणि आत्मा एकच वाटत. माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या. जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत अज्ञानी माणसाला हे पंचमहाभूताचं शरीर आणि आत्मा एकच वाटतो. पण ज्या दिवशी खरं ज्ञान प्राप्त होत आणि त्याला वाटतं की हे पंचमहाभूताचं शरीर नाश्वर आहे आणि आत्मा हा अमर आहे आणि आत्मा म्हणजेच मी आहे, त्याला आत्मसाक्षात्कार असं. या जीवनात मनुष्य देहाला आपण आलेलो आहे ना, तर आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. कीर्तन म्हणजे हा हा ही ही हु हु हे नाही, मनोरंजन नाहीये. आपण मूर्ख आहोत. मी आपण म्हणतोय, मी सुद्धा त्यामध्ये तुमच्यात आहे. मोला मागाचे कष्टाने कमवलेले कीर्तनातले पैसे हा हा ही ही हु हु मध्ये घालून देतो. कीर्तन काय असेल तर कीर्तन हे नीट ऐका, कलियुगातलं मनुष्य जीवनाच्या उद्धाराचं साधन आहे. कीर्तन सांगत असताना कीर्तनकार महाराजांना कीर्तनात बसलेला प्रत्येक श्रोता विठ्ठल दिसला पाहिजे आणि प्रत्येक श्रोत्याला चिगटगावकर महाराज कीर्तनकार महाराज विठ्ठलाचं रूप दिसायला पाहिजे. हे कीर्तन नाच कीर्तनाचे रंगी ज्ञान जगी. हो महाराज, श्रीमंत तुकोबारायांनी जगत कल्याणासाठी जन्म घेतलेला आहे.
श्रीमंत तुकोबराजे आहेत ना, पंढरीची वारी करायची, पांडुरंगाकडे जायचे बरं का. आणि पांडुरंगाकडे गेल्यानंतर पांडुरंग परमात्मा श्रीमंत तुकोबरायची वाट बघायची. वाट किती वारकरी येतात पंढरपूरला? कोण कोण पंढरपूरला गेलेले हातवर करा. बस 10-12च. नाही गेलेले हातवर करा. आणि ज्यांनी दोन्ही तर हातवर निघाल ते घरी जा. लोक इतके कलाकार आहेत या जगामध्ये. धन्यवाद पितात याची. 15 दिवस झाली मिन्नत महाराज पंढरपूरला कीर्तनाला गेलो. एक म्हातारी जागा होती मात्र मी म्हातारी माणूस जागा देतो बरं का. मी जागा आटकून धरतो आणि आपलं माणूस दिसलं म्हातार गंध लावलेलं. या आई बसा. म्हातारी खूप झाली. बसल्या बसल्या माझ्या पिशी माय मांडीवरती. इतकी जड बदल पिशी होती. असं करून मग ते खटका वर करून बसले. जर द्या नाही मला पिशवी. मी आई इतकी जड पिशवी त्याच्यात काय तुम्हाला दाखवते म्हणजे कुठे चाललंय. मग तुम्ही कुठे चालले? म्हणजे मी कीर्तनाला परतेवाडीला. म्हणजे आई तुम्ही लेकीकडे चालले. माई त्या म्हातारीनं चेन उघडली. चेन 1 किलो काजू 1 किलो बदाम. मला एवढे बदाम एवढे काजू मला आवडतात म्हणे महाराज. मला म्हणे महाराज तुम्ही मला जागा दिली, मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय विनेकरी बाबा. मला काय द्यायचंय म्हणे एवढे बदाम तुम्हाला द्यावा. सकाळची तडपडून भूक लागली होती संतोष महाराज फौजी साहेब. सकाळचं काही खायला नव्हतं. मी पहिल्या झटक्याचा पाव शर्माला आणून दिले. मी म्हणलं आई बदाम तर फार छान लागलाय, तुम्ही काय इतके खाल्ले नाही? म्हणजे महाराज मला तरी कुठं दात आहे. मी फक्त बदाम सगळी ते पिशीत टाकी दे. बाई 8 दिवस झाले मी जेवण नाही केलं घरी. पंढरपूरला गेलो ते बदाम चंद्रभागा पुन्हा नसतो. सांगायचा उद्देश पंढरपूरला वारकरी किती जातात. माझा पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल हा वारकऱ्याची वाट बघतो बरं का महाराज. वाट पांडुरंग वाट बघतो सगळ्यांची. प्रत्येक वारीला प्रत्येक वारकऱ्याची वाट बघतो. पण आपल्याला संसार काही सुटत नाही, पेरणी काही आपल्याला सुटत नाही. म्हणतो एकादशी जाऊ द्या, एकादशीत गर्दी लय असते, एकादशी झाल्यावर जाऊ, कार्तिकेला जाऊ. एकादशी जाते आणि कार्तिका जाते. आणि या जीवनामध्ये जर आलं आणि पंढरपूर नाही पाहिलं तर मग काय पाहिलं? या खानदेश मध्ये कीर्तनाला गेलं बरं का महाराज. इथं दोड्याच्या जवळ कीर्तन झालेले बाबा आले. 70 वर्ष वय होतं महाराज.
सोरतकर मामा 70 वर्ष तुम्ही विरेश होतो, 70 वर्ष म्हातारा होणं. हा आल्यानंतर मला म्हणलं बाबा जय हरी. मी म्हणलं जय हरी. म्हणजे बाबा मला एक प्रश्न शेतो ना. म्हणलं काय प्रश्न शे? आता आम्हाला सातारा गेलं का सातारा भाषा, खानदेश मध्ये गेलं का खानदेश, हे आमच्या मिन्नत महाराजांना विचारून घ्यायचं. परवा मी कराडला होतो, काल काष्टीला होतो, आज इथे उद्या विदर्भात सकाळी 9 वाजता कीर्तन चालू काल्याचं सिरखेल राजा बुलढाणा सकाळचं कीर्तन. परवा परत झालं म्हणजे बाबा जय हरी. म्हणजे जय हरी. म्हणजे मला एक प्रश्न शे. म्हणजे काय प्रश्न असतो तुम्हाला? म्हणजे कोणाला सांगू नका. म्हणजे सांगितले बाबा सांगा मला कीर्तनाला जाणे. म्हणजे मला एक प्रश्न शे. म्हणजे हाऊ पंढरपूर कोण्या देशमाशी? हाऊ पंढरपूर कोण्या देशमाशी? म्हणजे तुला वय किती वय काय? म्हणजे 70 वर्ष. आणि तुला गौरव नसणार, तुला अजून पंढरपूर माहित नाही. जम्मू या दीपामागे पांडुरंग प्रत्येक भक्ताची वाट बघतो. पांडुरंगाने वाट बघायची, तुका करायची. माझा तुका कवा येईल, माझा ज्ञाना कवा येईल, माझा चोका कवा येईल, माझा नामा कवा येईल, माझी जना कवा येईल. आणि माझ्या सावत्याला मला कधी जाऊन भेटायला भेटेल. सावता कधीच पंढरपूरला आला नाही. सावत्याला जाऊन पांडुरंगाने 1 वर्षी विचार केला. त्या तुकोबरायांच्या उत्तराखाली मी खूप दररोज पांडुरंग म्हणतात ब्रह्मांडाचा मालक. या वर्षी कार्तिकेला तर तुकोबराय आले. तुकोबा आला की त्याला लगेच सांगून टाकत, तुकोबा काय मागायच ते मागून घ्या बरं लवकर. मला कर्जात ठेवू, देव सुद्धा कर्जात दबतो भक्ताच्या. एक लक्षात ठेवा. हो तुकोबरायची वाट बघू लागले. तुकोबराय समोर आले. तुकोबराय समोर आल्यानंतर पांडुरंगाने जसं तुकोबरायला बघितलं खाली मान घातली. नमस्कार केला तुकोबरायने पांडुरंगा. वारी घडली रे बाबा शाश्वतीची. तुकोबराय देव म्हणतात वारी तर घडली, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. यावेळेस तुम्ही जोपर्यंत मला मागणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडायचो नाही. मागण्याचा अधिकार कोणालाही नसतो आणि देण्याचा अधिकार दावत पण लागतं तितकं देण्याचं पाहिजे. पण आपल्या सगळ्या मायबापांना भाजणीच्या या सगळ्या सप्ताहामध्ये जितके 7 दिवस कीर्तन ऐकले, पहिल्या दिवशी नामपर, दुसऱ्या दिवशी भक्तिपर, संतपर, उपदेशपर, ज्ञानपर, संचितपर, आज आपण सगळे मिळून मागण्याचा अधिकारी झालेलो आहे. मागण्याचा अधिकार आहे आपल्याला. आज ज्यावेळेस मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो, जोपर्यंत मागण्याचा अधिकार नाही तोपर्यंत प्रसादाचा अधिकार नाही. मागण्याचा अधिकार उत्पन्न करावा लागतो. तलवाडेवाल्यांनी नाही तर बाबू हॉटेलवाल्यांनी जर तुमच्या गावातून यावर्षी सप्त्याला पक्वादन पेटी नेली आणि पेटी सप्ताह झाल्यानंतर दोन्ही पुढं फोडून पकवाद आणि पेटीचे 5-6 स्वर काढून वापस दिले आणि पुढच्या वर्षी मागायला आलं तर तुम्ही काय म्हणशाल? अरे घेऊन जा घेऊन जा. न्यायाला लावणार का? नामदेव महाराज पटाडे हा दृष्टांताची कीर्तनात काय मागणी पण कीर्तनामध्ये आणि त्यालाच लाज वाटेल मागायची. मी तुम्हाला
चिकटगाव महाराजकर महाराज 1 लाख रुपये दिले मागच्या वर्षी. हा म्हणबाई बरं का सगळ्या समोर आहे घटकावर आहे ना घटकावर कीर्तनाच्या महाराजाच्या गाडीवर. विठ्ठल आणि महाराजांनी मला वेळेवर वापस दिली. पुढच्या वेळेस तर गेलं ना चिकटगाव महाराज 10,000 रुपये घेऊन जा 20 घेऊन जा. अधिकार जसा कोणाकडून काही वस्तू प्राप्त करण्याचा अधिकार असतो. शेजारणीनं बेसन पीठ नेलं बेसन पीठ नेताना दवना भरून त्याला काय म्हणतात तुमच्याकडे कटोरा आणि तुम्ही बेसन पीठ बी लई भारी दिल्या. माझ्या आईने पाठवलं एकीकडे आणायला. एकदाच गेलो परत गेलो नाही. तिने पहिल्यापासूनच धार वरतून चालू केली अशी थोडं असं टाकलं काय हाताला खाजू येते का दाबल्यानं अधिकार लागतो. मागण्याचा अधिकार लागतो. आणि या ठिकाणी मागणार कोण आहे तर श्रीमंत तुकोबराय मिळत आहे. आणि श्रीमंत तुकोबराय अधिकारी आहे. साधारण माणूस नाही श्रीमंत तुकोबराय. अधिकार लागतो. अधिकार श्रीमंत तुकोबरायाकडे अधिकार आहे. श्रीमंत तुकोबरायाचं नाव जरी घेतलं ना नाव यमाचं धोतर फाटाचं यमाचं धोतर तुकाराम तुकाराम कीर्तनावून गेलो आणि देव रात्री स्वप्नात आला. आज मागणी पर आहे ना किंवा देव घरात येऊन उभा राहिला आणि देव जर म्हणले बाळू भाऊ बाळू भाऊ नाही कोणी इथं आहे जे हरी काय पाहिजे आपण काय मागू बरं. एका बाबाला मागणी पर कीर्तनावून चिकडगावकर महाराज ज्ञानदेव साहेब कुठे आमची बसली काही दिसतच नाही. हा आता चमकलं डोकं. देव प्रसन्न झाला. मागायला पण अक्कल लागते सुरू कर मामा. देव मला माग भाऊ काय पाहिजे तुला. ते बाळाने समजून त्याला गेलं पण होतं ते देवाजवळ काय देव आहे ब्रह्मांडाचा मालक समोर काय संतोष साहेब काय मागितलं त्याला माहिती का. ते म्हणजे माझ्या मोबाईलचं लावून चार्जर हरेल तेवढं दे. मोबाईलचं चार्जर हरवलं म्हणजे देवाला समोर उभे आहे. देव म्हणतोय ब्रह्मांडाचा मालक ज्याच्याकडे जगाची उत्पत्ती स्थिती आणि लयती स्थाने मागा. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात मागू मागा. देवाला समाधान वाटलं. शिष्टीमाला समाधान वाटलं देवाला. देव म्हणला आता मी ऋणातून मुक्त होणार. तुकोबराय मागणार आपण मोकळं होणार. तुकोबराय काय मागितलं माहिती का तुकोबरायांनी.
निश्चिदान देगा देवा तुझा विसर देव मला गेलं कामातूनच विषय गेला तुकोबरा मागून मागून काय मागितलं मलाच ऋणामध्ये टाकलं दुसरं काही मागू का देवा म्हणले मागा हे नाही देत ना मग दुसरं मागचं ऐका अभंगाचं पहिलं चरण जन्मोजन्मी तुझा बस वेळ द्यायचं ना माझी एकच इच्छा आहे कारण दास्यत्व दे मला दास्यत्व भक्तीचे 9 प्रकार सांगितले शास्त्रामध्ये श्रवणं कीर्तनं पूजनं मला दास्य नावाची भक्ती दे दास का म्हणला कारण की दास हा प्रत्येक क्षणाला आपला मालकाबरोबर राहतो सुखात दुःखात रात्रंदिवस दास म्हणून दास्यत्व नावाची भक्ती दास्यत्व नावाची भक्ती थोर भक्ती कोणी केली माहिती का एक उदाहरण मारुती रायाने दास्यत्व नावाचे भक्तीचं उदाहरण जे आहे हनुमंत आहे बरं का दास्यत्व कटा हनुमंत त्या वाटा मज दाबाव्या सुभता शरण शरण हनुमंता तुझं आलो राम कृपा सगळ्यात भक्ती मागताय तुकोबराय देवा मला द्यायचं ना मला काही देऊ नको रे मला खूप दिलंय तो इतका सुंदर देह मला दिलाय कधीच भगवंताने किती सुंदर देह दिला हो आपल्याला सगळ्या गोष्टी जागोजागीवर फिट आहे जर तुम्हाला डोळे पाठीला दिले असते तर काय झालं असतं फक्त एकच आयटम देवानं सगळं असंच ठेवायला पाहिजे फक्त डोळे पाठीवर द्यायला पाहिजे होते चष्मा कोण लावला असता बरं मग चष्म्याच्या दांड्याकडे गुंतले असत्या देवानं सगळं काम भारी केलेलं आहे जिथल्या तिथं नाकाच्या जागेवर नाक मुखाच्या नावावर अरे खराब खायला गेलं नाकात सुगंध नाही सरके नाचके मूर्खा तू वारकरी असते काळ्या पिशीतलं सगळ्या गोष्टी देवानं दिवे दिला देह भजन इतका गोमटा भजनाला देव दिलेला आहे सुंदर देह माणसाला प्राप्त झाला तुकोबरायाने दास्यत्व मागितलं देवाकडे जन्मोजन्माचं दास्यत्व मागितलं एका जन्माचं नाही तुकोबरायाचा जर जीवनाचा विचार केला तर तुकोबराय फक्त कलियुगात जन्म घेतला नव्हता बरं का तुकोबरायाचे भक्ताचे परमात्म्याबरोबर भगवंताबरोबर भक्ताचे जन्म होत असतात तुकोबरायाचे पहिले अवतार सांगतो नीट ऐका
कृतयुगी सतयुगी तो प्रहलाद, त्रेतायुगी तो अंगद, द्वापर युगी तो उद्धव, कलियुगी तुकोबा अवतार नाम्याचा, तुकोबा अवतार नाम्याचा. जन्मोजन्मी तुकोबाला अवतार दास्यत्व म्हणून दिलेला आहे. आणि मागताय देवा मला द्यायचं ना तर दास्यत्व दे आणि जन्मोजन्मी तुझा दास दे. आणि मला अजून एक गोष्ट पाहिजे देवा. म्हणजे काय? अभंग काय काय 70 वर्षाचं म्हातारं त्या रस्त्यात काहीतरी चालू होतं महाराज. कसरीच्या माग आज. अरे बापरे बापरे बापरे. 70-80 वर्षाचं म्हातारं डीजेवर नाचू राहिलो. डीजेवर 70 वर्षाचं म्हातारं आणि गाणं बी चालू. काला कौवा काट काय. अरे नाचना है तो हरि भक्ति में नाचो, नाचना है तो हरि भक्ति में नाचो. भक्ति में नाचेगा तो 84 लक्ष योनि में नाचने से बचेगा. पंढरीचा वारकरी आहे. पंढरीचा वारकरी वारीचं पुनदे कधी हरी. जो नियमित वारीला जाणार असतो ना, वारी करून आला रे आला 2 महिने आला का तो लगेच कॅलेंडर कडे पाहतो. किती दिवस राहिली वारी, किती दिवस राहिली वारी. त्याला ओढ लागती ओढ. आणि ज्याला बेश्रमाला जायचं राहत नाही ना, बोलून या नारदाच्या गादीवर महाराज ते विचारलं का किती महिने राहिली ना वारी. 4 महिने राहिलो. हा म्हणतो गावात जाऊन यांना वारीला जायचं नसतं, तिथे चांगलं चांगलं खायला भेटतो म्हणे. तू 32 किलोमीटर जेव्हा चालशील ना गोल टेकडी ते सासवड, तो नाही धोतर पिवळं झालं ना. सोपं नाही महाराज पंढरीची वारी करणं. जावे ज्याच्या वंशात यायची कळेल. पंढरीच्या वारीचा महिमा काय सांगू मला. पंढरीची वारी म्हणजे समर्पण आहे. स्वर्गीय असा सुख सोहळा नाही, स्वर्गात सोहळा नाही, जगामध्ये गिनीज बुक रेकॉर्ड आहे. आळंदी ते पंढरपूर इतके माणसं, कुठल्याही प्रकारची पत्रिका नाही, आमंत्रण नाही, येशीला टिळा नाही, चुलीला आमंत्रण नाही, तरी इतके माणसं. अरे बोलून येत नाही. बोलून आमदारकीला 1000 देऊन आले नाही. आमच्या हो नाही. पण पंढरपूरच्या वारीला बिना कोणतं निमंत्रण नाही, स्वतःच गठुड बांधत्या. भाऊ शामराव भाऊ किती वाजता निघायचंय. पोरं म्हणतात दादा मक्का पेरून जा. ए ती मक्का तू तिकडं
मी चाललो पंढरपूरला. पण जो पंढरपूरच्या वारीत जातो ना त्याच्या मक्काला एक फवारणी कमी राहू द्या सोयाबीनला, पण जो नाही गेला त्याच्यापेक्षा 5 वारकरी आहे मोक्षाचे अधिकारी. कुंडलिके दिला वर करुणा करी विठ्ठल. तुमचं प्रमाण आता आलं. कुंडलिके दिला वर कधी कोणी काय करतो पहिलेच बॉन्सर टाकतो, मग ते वाईट वाढ होऊन जाते. लावलं असं ना बरंच मंडळी घ्या 49 रुपये विठ्ठल. वारीचा महिमा जो जीवनामध्ये आला, जो पंढरपूरच्या वारीला नाही गेला ना, या मानवी देहात आला ना तर पंढरपूरची वारी करावी महाराज. आणि ज्यांना पंढरपूरची वारी नाही केली ना, नाही तरी अगदी महाराज जन्म वाया गेल्यासारखं आहे. पंढरपूर वारीचं सगळ्यात मोठं उदाहरण एकच पाण्याचा टँकर दिल्लीमध्ये भर डांबर रोडवर उभं आहे. 8 नळ चालू आहे. 4 नळावरती महिला आंघोळ करताय आणि 4 नळावरती पुरुष तिथेच आंघोळ करताय. पण मनामध्ये भाव फक्त पांडुरंग भेटीचा. याच्यापेक्षा मोठं उदाहरण वारीतलं कुठंच भेटायचं नाही. तुमच्या भागात इतकी माणसं माझ्यावर 800 माणसाची दिंडी आहे की वाचली. हो महाराज काय अनुभव आहे महाराज. माझ्या वडिलांनी फक्त एक शब्द मारण्याच्या पहिले सांगितलं, बेटा वडिलांची रीत चालत असे पंढरपूरची वारी बंदली झाली पाहिजे. वारी बंद झाली पाहिजे. माझ्या बापाला म्हणलं, दादा पंढरपूरची वारी बंद नाही होणार, पण मिलिटरीतून रिटायर झाल्यानंतर तुमचा मुलगा त्याच्याही पेक्षा मोठं करून दाखवण कीर्तनकार आणि भागवताचार्य होता. माय बापाची इच्छा पूर्ण करतो ना, गाव माझा पुत्र द्यायचा गुंडा तीही लोकी लावी नाही. विठ्ठल विठ्ठल वारी चुकून दे देवा, माझी वारी चुकून देऊ नको. म्हणून तुझी वारी चुकायची नाही तुका. अरे देवाने अशी वारी दिली, कशी वारी दिली माझ्या तुकोबांना, सदैव वैकुंठाची वारी दिली महाराज. वैकुंठ धुनात सदैव गेले. द्यावी सकळात सांगावी विनंती माझी, वाडवेळ झाला मोठा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलवितो. तुम्हाला साध्य झालं थोडा आराम तरी असेल. आमची रोज आगमनारी आहे, कधी एक्सप्रेस, कधी पॅसेंजर, कधी डीसी, कधी बिना जनरेटरचं. विठ्ठल विठ्ठल
आपेगावचे कुठले बाबा काय बाबा बाबांचं सगळ्यात पहिले चांदीचं नाणं एक देऊन टाका नंतर मिन्नत महाराज पैठणचे आमचे नाथ महाराज म्हणतात शिवशक्ती मंडप पाळा थोडा समज बघा विको बघा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आता मी जन्म झालं तू नाही बोटावड ज्याला नाचायचे ते नाचा
वेळ गेला पुढं पार संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ कल्लोळ नाही बरं का सुकाळ हा शब्द काही लोक कल्लोळ म्हणतात अहो लोक काही म्हणते हो एका मूर्खाने मला मागच्या महिन्यात प्रश्न विचारला महाराज एक प्रश्न विचार म्हण बाबा तुम्ही ते म्हणताना म्हणे रूप पाहता लोचनी सुख झाले हो 6 जणी त्या 6 जणी कोण
असं जीवाचा कळतळाच झाला महाराज. काय असं उचलून आणा म्हणलं पटकू याला हाना पिळा मग वाळू. अरे मूर्खा 6 जणी नाही ते 7 जणी ज्ञानोबरायांनी बुद्धीला म्हटलेलं आहे. 7 जणी लय विचित्र लोक आहे परमार्थ म्हणून. तुम्हाला काय सांगा, चिखली तालुक्यामध्ये कीर्तनाला गेलो चिखलीला. आता उद्या तिथे सकाळी माझं बरं चिखलीच्या पुढे उद्याचा काल आहे. सकाळी 10 वाजता सुरू आहे. आता 10 वाजले 12 तास उरले माझ्याकडे जास्त. 10च्या पुढे काठा शिर्के राजामध्ये रूम न्यायला काही नाही सगळं. रात्री कीर्तन करून गेल्यानंतर माझी मळ्यात व्यवस्था केली. मळ्यात झोपाला वर जाऊ देते. आता ते मळ्यातलं मी एक उदाहरण देतो. सातारा जिल्ह्यात नवीन बंगला बांधला. नवीन कटापूरजी नावाचं गाव आहे साताऱ्याजवळ. माझी अशी बरडावर व्यवस्था केली. बंगला पाहिला बाबा महाराज मेनाथ साहेब. इतका भारी बंगला हो. एकटं झोपायला सुविधा तिथं माझी. रातभर झोपलो मी तिथं. सकाळी उठलो. बरं त्यांनी गावात कोणालाच सांगितलं नाही महाराज इथं आलेले माझ्याकडे म्हणून. महाराज कोणाला तुम्ही दिसू बोल नका म्हणे. सकाळी माझ्या त्या गावातले एक माऊली भक्त आहे त्यांना कळलं की महाराजाला रात्री आणून तिथं बंगल्यावर ठेवले. सकाळीच आला तो 5 वाजता मला चहा घेऊन. मला म्हणलं महाराज बरं आहे. बरं आहे. मला म्हणे महाराज तुम्हाला काही जाणवलं तर नाही म्हणे इथं रात्री. काहीच जाणवलं नाही. मी मग झोपलो म्हणलं थकेल होतो. नाही म्हणे त्याने नवीन बंगला बांधला मग तो गावात राहायला काहून गेला. त्यांना नवीन बंगला बांधून एकच दिवस राहिला म्हणे. घरभरणी झाल्यावर पुरं गाव घर पुरं पत्राच्या घरात गावात जाऊन राहिलं म्हणे. त्याला कोणीतरी सांगेल होते म्हणे तुम्ही बोलू नका. जोपर्यंत एखादा महाराज येऊन राहत नाही रातभर तोपर्यंत या बंगल्यातलं भूत बाहेर जाणार नाही. मी म्हणलं मला तर बळीच बनावं लागेल. पण माझ्या पुढे उभा राहीन संभाळीन आलिया घात निवाराया. माझी ज्ञानोबा माऊली माझा पांडुरंग संग है. अरे परमात्मा जिसके साथ है उसका क्या बिगड़ेगा. जाके राखा सैया उससे मार सके ना कोई. अरे कारगिलच्या युद्धामध्ये माझ्या ज्ञानोबा माऊलीनं मला वाचवलं. भूत काय करणार आहे. 24 वर्ष भारत मातेची सेवा केली महाराज. विषय चालला होता चिखले तालुक्यातल्या. रात्री माझ्या झोपाची सवय गेली. विचित्र लोक सांगते मला रात्री कीर्तनावरून येऊन झोपल्यानंतर दरवाजा वाजवायला कोणतरी म्हणे बाबा जय हरी. म्हणून एवढ्या रात्री कोणी दरवाजा उघडला. एक पिताड होतं. पिताड कळतं ना तुम्हाला. ते पिताड आलं मला म्हणतो बाबा जय हरी. मला होतं पाय पडून दे. म्हणजे एवढ्या रात्री मंडपात कुठे गेलो म्हणे. मला लोकांना मंडपात येऊनच दिलं नाही. म्हणजे येऊन कसं देईल. तू तो महान आत्मा आहे. मी लपड लवकर झोपू दे. नाही म्हणे महाराज एक काम होतं म्हणे. काय 500-500चं एवढं बंडल होतं बाबा. एवढं ठेवा म्हणे. मी डायरेक्ट 500चं बंडल. काय लक्ष्मी पावली रात्री. पाया पडलं झोपलो. मी उशाखाली ठेवून झोपलो. सकाळी नेहमीच सकाळी 6 वाजता उठायची सूर्यनारायण उदय. जसा सूर्यनारायण उगायचा चिवचिवाट समजा तसा मी दरवाजा उघडला. गडी पुढंच मांडी घालून बसली. बाबा जय हरी. म्हटलं काय रे तूच होता रात्री. म्हणे कशाला आला. म्हणे ते रात्री पैसे ठेवायला दिले तुमच्याकडे. ते रात्रीचे पैसे न्यायला आला तो. त्याला ते 500चं बंडल घेतलं. सगळ्या नोटा उचलल्या. 10 रुपयाची नोट. म्हणलं बाबा एवढे ठेवतो मला गेलं. म्हणजे इकडे विचित्र माणसं सांगतोय तू माझ्याकडे पैसे रात्री ठेवायला दिले कोस कस काय. म्हणे बाबा मी रात्री लई पियेल होतो. आणि एवढी सुरक्षित बँक कोणती उघडी राहते रात्री. तुमच्यासारखी इतकी छान बँक पुढे भेटणार म्हणून तुमच्या जवळ ठेवायला लागली. जीवनामध्ये संतांचा संग पाहिजे. जोपर्यंत संत गुरु जीवनात येत नाही तोपर्यंत हरीची प्राप्ती. हरिप्राप्तीचे उपाय ठरावे संताचे ते पाय. तेने साधली साधने तुटती भवाजी. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाणी. संत जीवनात ज्यांनी गुरु केले नाही ते गुरु करा. या गुरु पौर्णिमेला गुरु विना स्वर्ग नाही. गुरु करा. पण गुरु कसा करा. सद्गुरु करा. फक्त गुरु नाही. 52 पत्त्याचा गेम शिकवणारा बी गुरुचे. वो भी गुरुच राहतो. पण जीवनाचा उद्धार करायचा असेल तर सद्गुरूची गरज आहे. दुसरी गोष्ट
संत जीवनात आले तर तुमचं कल्याण हे निश्चित आहे, परमात्म्याची भेट ही निश्चित आहे. पण आपल्याला सात्विक वागावं लागेल. राहण्यापासून खाण्यापासून सात्विकता पाहिजे. ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात, जैसा घे त्याचे मन. म्हणून अन्न हे सात्विक खायला पाहिजे. सात्विक अन्नाचं ग्रहण करा, मन शुद्ध होतं. तरुण मुलांना दारू पिऊ नका. व्यसन करीत असेल तर व्यसन सोडा. मी महाराष्ट्रभर फिरतोय, व्यसनामुळे कित्येक बर्बाद झालेले घर आहे. दंडवत करून सांगतो, साष्टांग दंडवत नारदाच्या गादी होऊन. लहान लहान मुलांना माळकरी करा. जोपर्यंत या मुलांना माळकरी करायची नाही तोपर्यंत त्यांना व्यसन राहणार नाही. थोडं दारुड्या माणसाला वाईट वाटत असेल, हसू येत असेल माझ्या कीर्तनामध्ये, मी चेहऱ्याकडे बघितल्या सांगतो किती वेळ आहे म्हणून. रोजचं माझे एका दिवसाचं नाही मागत. पण तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य. तुमच्या परिवाराचं जर कल्याण करायचं असेल तर दारू सोडा. नारदाच्या गादीहून एका फौजीनं सांगणं, एका मिलिटरीवाल्याला कीर्तनातून सांगावं लागतं दारू सोडा. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असेल? काय शोकांतिका असेल? दारू हे जीवनाचं अकल्याण करणार आहे. शरीराचा नाश, पैशाचा नाश, परिवाराचा सर्वनाश, संपूर्ण परिवाराचे मुलांचे शिक्षणाची हानी, मुलींचे लग्न होत नाही. तुमच्याकडे समाजाचा दृष्टिकोन वेगळा बघण्याचा. पण दारू जर सोडली ना, अरे गळ्यात तुळशीची माळ घाला, पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे वेगळा राहील. गळ्यात तुळशीची माळ बांधायच्या पाहिजे. का गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी? सत्यनारायणाच्या प्रसादावर तुळशीचं पान जर ठेवलं ना, 8 दिवस सत्यनारायणाचा प्रसाद विटत नाही. तुमच्या आरे जर 8 दिवस सत्यनारायणाचा प्रसाद एक तुळशीचं पान ठेवण्यात नसेल, या देहावर जर तुळशीची माळ घातली तर हा मनुष्य देह म्हणून या देहावरती तुळशीची माळ पाहिजे. लहान लहान मुलांना गंध लावायला शिका. कपाळावर गंध लावायला. जोपर्यंत गंध लावायचा नाही त्याला भाकर देऊ नका. 2-3 दिवस रापाट्याच्या 4थ्या दिवशी गंध लावूनच येईन समोर. आता रमजानचा महिना झाला, हास्याची बाब नाही. अहो 2-2 वर्षाचे पोरं गोल टोप्या घालून 1 महिना गोल टोप्या घातल्या त्यांनी. काय म्हणणं तुमचं? आणि आपल्या शिंगरांना गंध लावायची हिंदू धर्मामध्ये लाज वाटावी. काय शोकांतिक आहे? सगळ्यांनी गंध लावायला पाहिजे. स्वधर्मे विघ्नम श्रेया परधर्मे भयावा. स्वतःच्या हिंदू धर्मासाठी माणसाला अभिमान पाहिजे, गर्व असतो. दुसरी गोष्ट, जोपर्यंत तुमच्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहत नाही तोपर्यंत त्यांचं लग्न करू नका. मुलींना स्वतःच्या पायावर उभं करा. आणि मुलींना तुमच्या भावाची विनंती आहे, तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहीपर्यंत तुमचे मायबाप जशी वर मान करून गावात फिरताना तसेच वर मान करून फिरायला पाहिजे. तसेच वर मान करून गोहत्या करू नका. झाडे लावा, झाडे वाढवा. हरिपाठाला एकत्र व्हा. सर्व सनातनींनी एकत्र या. आपल्या धर्माचा बीज वाढवा या नाम. हो, त्या धर्माचं उच्चारण करा. मायबापाची सेवा करा. साधू संतांची सेवा करा. तुम्ही किती पंढरपूरला गेले याला अर्थ नाही, किती चारीधाम केले याला अर्थ नाही. विरेकरी बाबा, तुमचे मायबाप जर घरात दुःखी असेल तर पंढरपूरला जाण्यात अर्थ नाही. तुका म्हणे माय बापा अवघे देवाचे स्वरूप. सासू सासऱ्याची सेवा करा. अगदी आनंदात राहा. अगदी या ठिकाणी महाराज वारकरी वाणी मागतात, तुकोबा आहे, संतांचा संग मागतात आणि शेवटचं काय मागतात? भैरवी.